नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज देख रहे हैं आप और मैं हूं पूजा आपके साथ। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के प्रतिनिधिमंडल ने महाराष्ट्र सरकार के उच्च एवं तकनीकी शिक्षा, स्कूल शिक्षा, चिकित्सा शिक्षा, सार्वजनिक स्वास्थ्य, सामाजिक न्याय, अन्य पिछड़ा बहुजन कल्याण तथा कौशल विकास विभाग के मंत्रियों से मुलाकात कर छात्रों के लंबित मुद्दों पर विस्तृत चर्चा की। प्रतिनिधिमंडल ने विश्वविद्यालयों के परीक्षा परिणाम समय पर घोषित करने, सीईटी प्रवेश प्रक्रिया की तकनीकी समस्याएं दूर करने, छात्रवृत्ति का समय पर वितरण, शिक्षकों की भर्ती, फीस पर नियंत्रण, मेडिकल शिक्षा से जुड़े मुद्दों का समाधान, ग्रामीण क्षेत्र में शिक्षा व स्वास्थ्य सुविधाओं को मजबूत करने, आईटीआई के आधुनिकीकरण और छात्रावास सुविधाओं के विस्तार सहित कई महत्वपूर्ण मांगे रखी। बैठक के दौरान संबंधित मंत्रियों ने एबीवीपी द्वारा उठाए गए मुद्दों पर सकारात्मक रुख अपनाते हुए विभागीय अधिकारियों के साथ अलग अलग से बैठक कर चरणबद्ध तरीके से समाधान करने का आश्वासन दिया। एबीवीपी विदर्भ प्रांत मंत्री देवाशीष गोतरकर ने कहा कि छात्रों की समस्याओं का समाधान होने तक परिषद सरकार के समक्ष लगातार पैरवी करती रहेगी। जरूरत पड़ने पर राज्यव्यापी आंदोलन भी किया जाएगा। सगळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्न निवेदनाद्वारे सगळ्या मंत्र्यांसमोर ठेवले आहेत। तर त्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण, सामाजिक न्याय आणि कौशल्य विकास या सगळ्या मंत्रालयांना भेटी घेऊन विद्यार्थ्यांचे सगळ्या मागण्या ठामपणे ठेवल्या आहेत। यावर सगळ्या मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे आणि या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या सगळ्या मागण्याचा विचार केला जाईल व यावर लवकरात लवकर तातडीने कारवाई करण्यात येईल असे देखील आम्हाला आश्वासन देण्यात आले आहे। तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही आश्वासनावर न थांबता जोपर्यंत या सर्व मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या मागण्यांचा पाठपुरावा करू आणि वेळ म्हणजे गरज भासल्यास आम्ही राज्यभर आंदोलन देखील करू। किती नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? आमच्या विविध म्हणजे मंत्रालयाअंतर्गत असे 7 मंत्रालय आहे की त्यामध्ये आम्ही जवळपास प्रत्येक मंत्रालयामध्ये 12 ते 13 अशा विविध मागण्या केल्या आहेत। त्यामध्ये जसं की विद्यापीठ जे निकाल आहेत ते लवकरात लवकर लागणे, सीईटी प्रवेश प्रक्रियेतील अडचणी, शिष्यवृत्ती, महाडीबीटी वगैरे या सगळ्या विषयांना घेऊन आम्ही मागण्या केलेल्या आहेत। 3 महिन्याचा तुम्ही कालावधी दिला, 3 महिन्यानंतर कोण्या पद्धतीचे तुमचे आंदोलन राहणार? जो 3 महिन्याचा कालावधी आहे पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी परिषद याचा पाठपुरावा करेल आणि जर ही म्हणजे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आमचे प्रदेश मंत्री याच्यावर सांगतील की कशा पद्धतीने आम्ही आंदोलन करू। पुढची भूमिका त्यांची असेल। इस न्यूज में इतना ही। ऐसे ही न्यूज अपडेट्स के लिए विदर्भ सिटी न्यूज चैनल को सब्सक्राइब और फॉलो जरूर कर ले।